सेवितं कपिते फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लं ब्रह्मविचारसारप्रममद्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भैन्दं जाड्यन्धकारपहं हस्ते स्फटिकमालिकमिदति पद्मासने संस्थितं वन्दे तं परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदम् महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरे प्रथमन मन पांडुरंगाकरे प्रथमन मन पांडुरंगाकरे प्रथमन मन वेद प्रतिपद्या जय जय संवेदात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारिदो जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदो श्री चरणा श्री गुरूंचे दे नमस्कारुणी आता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेत्र व्यंके गौरी नारायणी नमस्तुते। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काही देऊ त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकविती काय देऊ त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग वैराग्यमूर्ती असे असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता या ठिकाणी निवडला। परमपवित्र अशी पावनभूमी, ज्या पवित्र पावनभूमीमध्ये संतांचे दास त्या ठिकाणी असतात म्हणून पवित्र पावनभूमी, त्या भूमीला पवित्र पावनभूमी म्हणतात। या मोरहिरा गावामध्ये अखंड चालत आलेला हा सप्ताह, नाम सप्ताह गेले 19 वर्षापासून या ठिकाणी 19 वर्ष आहे आणि हा नाम सप्ताह, नाम यज्ञ, नाम सोहळा, नाम अमृत या ठिकाणी आपण प्राशन करतोय। अखंड हरिनाम सप्ताह, भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ मधुकर महाराजजी घुगे, रामायण व्यासपीठ लक्ष्मण महाराज घुगे, असा सुंदर असा या ठिकाणी भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी करण्यात आले. एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. हा प्रत्येक खेळ एकट्याचा नाही राहत, याला सर्वांचं कार्य हाती लागतं, तेव्हा हा कार्यक्रम परिपूर्ण होत असतो. गेले 19 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही काय काय घेतलं बसणारी मंडळी? काय नेलं तुम्ही घरी? काहीच नाही नेलं. सप्ताह करणारे करतात, गायनाचार्य गातात, चोपदार मात्र उभा राहतात, तुम्ही बसणारे बसतात, महाराज बोलणारे बोलतात. पण याच्यातून आपल्याला एवढंच समजायचं की भगवंताचे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, भगवंताचे आपल्यावरती उपकार किती आहे. उपकाराची जाण ठेवली पाहिजे, उपकाराची फेड उपकाराने केली पाहिजे, उपकाराची फेड अपकाराने करू नये. विठ्ठल विठ्ठल आलेला हा सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची सेवा मज पामराकडे आली. आमचे गोरक्षनाथ काका त्यांनी फोन केला, बाई 1 तारीख. म्हणलं काही हरकत नाही. कोणती तारीख काका? म्हणले 5 तारीख. म्हणलं ठीक आहे. सांगितले काम करावे सेवकी. सेवकाला जे काम सांगितलं ते करावंच लागतं. मी एक पामर आहे, एक मुलगी आहे, तुम्ही माझे मायबाप आहात. या ठिकाणी आपण ज्या वेळेस या सभा मंडपामध्ये आलो त्या ठिकाणी आपल्या 100 वर्ष आयुष्यातून आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. कीर्तन ऐकून नुसतं ह्या कानानं ऐकायचं, रामायण ऐका ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं, हा विषय कधी करायचा नाही. याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे, म्हणजे आपल्या सार्थक होईल. कारण जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, दया मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांनी संताने मार्ग आपल्याला दाखवला जर तर नसता तर आपले हे सभा मंडप आपले झाले नसते. म्हणून संतांचे फार उपकार आहे. उपकाराची जाण प्रत्येक जीवाने ठेवले पाहिजे. मग कोणाकोणाचे उपकार आहे आपल्यावरती? आपल्यावरती देवाचे उपकार आहे. सर्वात देवाचे जास्त उपकार आहे. कसा उपकार आहे देवाचा? देवाने आपल्याला एवढं सुंदर मॉडेल भजनासाठी पाठवलंय या मृत्यू लोकांमध्ये. पहिला उपकार. दुसरा उपकार आहे संतांचे. संतांची संगत जर आपण धरली तर आपलं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे संतांचे उपकार आहे. तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. आई वडिलांचे उपकार कधीही विसरत नाही. सगळ्यात जास्त मोठा उपकार जो असेल तो आई वडिलांचे. आपल्याला जन्माला घातलं, पण जन्माला घातल्यानंतर त्यांची उपकाराची फेड आपण अपकाराने करायची नाही. कारण आपल्याला जन्माला घालतात, बालपण आपलं ते व्यवस्थित ते आपल्या लावणी आपल्याला करतात, लहानचं मोठं करतात, शिक्षण करतात, ड्युटीला लावतात. आई वडिलांना मोठी आशा असते, माझा मुलगा आता मोठा इन्स्पेक्टर होणार आहे, आणि मला म्हातारपणाला जे मी आता बालपणामध्ये जे आई वडिलांना जे मुलाचं केलं ते म्हातारपणामध्ये मुलगा आईचं करू शकत नाही. कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये मायबापाची किंमत नाहीये. कलियुगाचा महिमाच असा आहे. या कलियुगामध्ये आई वडिलांची किंमत नाही. या कलियुगामध्ये गोमातेची किंमत नाही. या कलियुगामध्ये समाजसेवेची किंमत नाही. मग मुलांची किंमत नाही. मग किंमत भगवंताची सुद्धा ते किंमत ठेवू शकत नाही. कारण किंमत ठेवली पाहिजे. जोपर्यंत आई वडील घरात आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही. आणि एकदा आई वडील आपल्या घरातून गेले मग नंतर आपण कितीही मोठा कार्यक्रम केला, कितीही बुंदी जेवू घाला, पण आपल्यातून निघून गेलेली व्यक्ती पुन्हा ती जागा भरून कोणीच काढू शकत नाही. तुम्ही 4 धाम करा, आई वडिलासारखं पुण्य नाही, आई वडिलासारखा मेवा नाही, आई वडिलासारखं दैवत नाही, आणि आई वडिलासारखं कोणीही जीव लावणार नाही. विठ्ठल उपकाराची फेड अपकाराने कधी करू नये. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हे कलियुग आहे. एक शकून खूप छान आहे.
ऐका कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. 6 वर्षाची बाळ भरतार मागेन, 5 वर्षाची बाळ भरतार मागेन, 6 वर्षाचं बाळ गर्भीन होईल. ही कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये माया राहिली नाही, दया राहिली नाही, कलियुगामध्ये काही नाही. पण संतांनी आपल्याला सांगून दिलंय, आज माझ्या ज्ञानोबारायांनी जर तर ज्ञानेश्वरी जर तर लिहिली नसती, लिहून घेतली नसती सच्चिदानंद बाबाकडून, तर आपल्याला हे महत्व अजिबात कळालं नसतं. मार्ग दाऊनी गेले निधी दया, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते ज्ञानेश्वर महाराज 2.5 वर्ष तीर्थक्षेत्र नेवासामध्ये राहिली. नेवासामध्ये राहिल्यानंतर तीर्थक्षेत्र नेवासा महान तीर्थ आहे. आजही त्या ठिकाणी नारदांची जन्मभूमी. ज्या वेळेस नारद दाशीचा पुत्र होता, त्यावेळेस ती जन्मभूमी नारदाची नेवासा. खंडोबारायाची सासरवाडी, म्हाळसाचं माहेर नेवासा. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, देव एकीकडे ओढत होते रविदोर आणि राक्षस एकीकडून ओढत होते, त्यावेळेस अमृत निघालं. अमृत निघाल्याबरोबर भगवंताला वाटलं हे अमृत आता द्यायचं कोणाला. विष्णूला मोठी चिंता पडली. पण त्याच्यातून काही काही लोक असतात, जिकडं चांगलं चाललं का तिकडंच पळतात. दान करते वेळेस दान करा. सगळ्यात दान रक्तदान, सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान अन्नदान, आणि सगळ्यात श्रेष्ठ दान मतदान. आता मतदानाचं हे घेतल्याशिवाय मतदान करीत नाही. तुम्ही मतदानाचा आपला हक्क आहे. आपण मतदानाच्या जीवावर जगतोय. आपल्याला आशा आहे, आज आपलं दुःख सुख लागू द्या. तुम्ही मतदानाचे 500 रुपये घेऊ नका, मतदानाचे 200 रुपये घेऊ नका. निष्ठापूर्वक आतून तुम्ही मतदान करा. त्याची फेड तू केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते रविदोर झाल्यानंतर अमृत निघालं. 14 रत्न निघाले समुद्रामधून. गोमाता निघाली, लक्ष्मी निघाली, पारिजातक निघालं, चंद्रसूर्य निघाले. 14 रत्न त्याच्यातून निघाली. शेवटला अमृत निघालं. अमृताचा कलश हातात घेतला आणि विष्णूला वाटलं आता काय करा. हातात घेतलं, पण आता ही माया आहे. माया कोणालाही सोडत नाही. मायाचा पडदा. जसं आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भ आपल्या पोटामध्ये राहतो, आणि 9 महिने 9 दिवसानंतर भगवंत 9 दिवसाच्या नंतर पोटामध्ये राहून देत नाही आपल्याला. काम संपलं, चल बाहेर. 9 महिने 9 दिवस गर्भाच्या आईच्या गर्भामध्ये गर्भ राहतो, आणि नंतर हा दोन्ही पायाच्या मधून हात जोडून उभा राहतो. देवा मला बाहेर काढ, मी तुझे उपकाराची फेर या दुखावे गळे एक वेळा या दुखावे गळे एक वेळा या दुखावे गळे एक वेळा या दुखावे एक वेळा एक वेळा
माऊल्या हो, चांगली टाळी वाहू द्या ना. या जन्मातच टाळी वाजायची, पुढचा जन्म रेल्वेतला भेटतो नाही टाळी वाजली तर. भगवंताचं चिंतन करून भगवंताला म्हणतो देवा मला तू आता बाहेर काढ. देव सांगतो बाहेर आल्यावर काय काय करणार आहे? आई वडिलांची सेवा करशील? म्हणते हो. बाहेर येईपर्यंत आपलं काम होईपर्यंत हो होच म्हणतात. एकदा काम झालं तुम्ही कोण आम्ही कोण. आई वडिलांची सेवा म्हणले हो, गोमातेची सेवा हो, समाजसेवा हो, राष्ट्राची सेवा हो, पूर्ण हो हो म्हणतात. देवाने म्हणले बर तथास्तु. साहेब बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर म्हणते कव्हा कव्हा कव्हा. म्हणजे मायाचा पडदा लगेच टाकला जातो. केव्हा 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 रडायला बाळ लागतं. तसं विष्णू भगवंताला वाटलं हे आता करावं काय. अमृत तर हातात घेतलं, पण अमृत हातात घेतल्यानंतर राहू केतू राक्षसाच्या सभेमधून उठले आणि देव सभेत येऊन बसले. कशा करता? अमृत पिण्यासाठी. पण देवांनी ओळखलं, विष्णूंनी ओळखलं. आजही आपण नेवासा तीर्थक्षेत्रावर जर गेलो तर मोहिनी राजाचं मंदिर आहे आणि गंगेला खेटून प्रवराला खेटून महादेवाची पिंड आहे. त्या पिंडामध्ये लिंग नाही आहे. त्यातून आजच आपण जर हात घालून बाहेर वर जर काढलं तर ते पाणी गोड लागतं. तिथून अमृत घेतलं, निघलं आणि विष्णूनं हातात घेतलं. आल्यानंतर बाहेर आले आणि येऊन विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं. आणि मोहिनी इतकी सुंदर होती तर पान जर तर खाल्लं तर तिचं हे वरचं कातड लाल लाल होत होतं. असं रूप घेतलं. सगळे देव भाळले. म्हणले कोण? मोहिनी काय स्त्री आहे, काय अप्सरा आहे, काय अप्सरा आहे. स्वर्गातली परी आली, स्वर्गातली परी आली. असं करता करता ते अमृत घेऊन फिरायला लागले. देवलोकांनी अमृत पिलं. राहू केतूला एक एक थेंब मिळाला पण त्या ठिकाणी युद्ध झालं आणि राहू केतूचं मुंडकं छाटलं गेलं. तरी राहू केतू कोण लाजही सोडत नाही. अमृत देवलोकाला प्यायला मिळालं. देव धन्य झाले. सर्व देवांचा जय जयकार. प्रभू रामचंद्र भगवान की जय. देवाचा जय जयकार त्या ठिकाणी झाला. आणि जय जयकार झाल्यानंतर आता अमृत तर घेतलं. अमृत घेऊन वाटायचं कसं? वाटल्या गेलं. नंतर भगवंताने ते प्राशन केलं. कोणा प्राशन केलं? शंकराने. पण शंकराने अमृत प्राशन केलं आणि त्या अमृतामध्ये खाली जी घाण होती, वरची जी घाण होती, ते दोन्ही घाण काढून टाकलं पाणी आणि मधलं पाणी इथं ठेवलं. आतमध्ये जाऊ दिलं नाही. तसं भगवंताचं नामचिंतन जर आपण मनात धरलं तर कारण पुन्हा आपल्याला जन्म मिळणार नाही. या जन्मातच आपल्याला काय सार करून घ्यायचा तो घेतल्या गेला पाहिजे. इतके उपकार संतांचे. माझ्या ज्ञानोबरायांचे किती उपकार आहे. पहिला चमत्कार आजही माऊलीनं त्या ठिकाणी समाधी ज्ञानेश्वरी ज्या खांबाला पाड देऊन ज्ञानेश्वरी सांगितली. श्री संत सच्चिदानंद बाबाला त्यांच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. किती उपकार आहे. आज 56 भाषेचा केला से गौरव. 56 भाषा या ज्ञानेश्वरीचा उपयोग आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही केला, पण अमेरिकेनं मोठा उपयोग करून घेतला. त्याला ज्ञान म्हणतात. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, फक्त वाचतो. त्याच्यातलं काय उलगडा आहे? रामायण वाचतो. रामायणातून मध्ये किती सार आहे. चित्त देऊन आपण रामायण ऐकलं पाहिजे. रामायणामध्ये काय आहे? रामायण शिकायसारखं आहे. रामायणातून आपण घ्या. मूळ कथा सांगितल्या गेल्या पाहिजे आणि ज्या मूळ कथा सांगितल्या, पण आता मूळ कथा राहिली नाही. मला मूळ कथा सांगितली की सर्व काही मागचं रामायण. रामाची सीता कोण होती? दशरथ राजाचं मामाचं गाव. आजही कोणला माहिती आहे दशरथ राजाचं मामाचं गाव? दशरथ राजाचं मामाचं गाव रुक्मिणीचं माहेर कौंडण्यपूर. दशरथ राजाचं मामाचं गाव बी कौंडण्यपूर. नल आणि दमयंतीचं माहेर सुद्धा कौंडण्यपूर. महान कौंडण्यपूर. आपल्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये संत बाहेर नाही. देवभूमीमध्ये देवाने अवतार घेतला, पण या महाराष्ट्रामध्ये संतांनी अवतार घेतला तुमच्या आमच्यासाठी. किती उपकार आहे. ज्ञानोबा रायाने ज्यावेळेस खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस सुरुवातीला आ ओम
हे शब्द काढले. ज्ञानेश्वरी आजही त्या ठिकाणी त्या खांबाच्या खाली ज्या वेळेस मरकट लोक असतात ते कोणाला सुधरू देत नाही. आजही आहे. कृतयुगामध्ये होते, जालिंदर राजाला सोडलं नाही. ही तुळस जी वृंद आहे हिला सोडलं नाही. कृतयुगामध्ये रामाला सोडलं नाही. द्वापार युगामध्ये कृष्णाला सोडलं नाही. द्रौपदीला सोडलं नाही. आणि या कलियुगामध्ये तर तुमची आमची काय आहे? कर्मठ लोकाला वाटलं तिथल्या नेमाशाच्या हे खोटं आहे. लहान लहान बालके यांच्याकडून काय होणार आहे? ज्ञानोबारायांचा छळ पूर्ण अर्थसहित ज्ञानेश्वरी जर तर सांगितली आणि अर्थसहित ज्ञानेश्वरी जर तर आपण ऐकली तर आपल्याकडून ऐकल्या जाणार नाही. जसं हरिश्चंद्र राजाची कथा अर्धी कथाच ऐकल्या जाते, पुढची कथा ऐकल्या जात नाही. इतकं दुःख हरिश्चंद्र राजाला होतं. पण त्यांनी संसार बाजूला ठेवला. संसार नव्हता का? संसार होता. एक मुलगा होता हरिश्चंद्र राजाला, पण महान दुःख त्यांना भोगावं लागलं. आजही त्यांची कीर्ती अमर आहे. अनेक संत होऊन गेले, पण तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाचे बोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाचे बोरे कीर्ती मागे, उत्तमाचे बोरे कीर्ती मागे, उत्तमाचे बोरे कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती मागे. इतकी कीर्ती संतांनी तुमच्या आमच्यासाठी करून ठेवली. अनेक दुःख सहन केलं. ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी मरकतीतल्या अनेक लोकांनी सांगितलं की ज्ञानोबारायांची कीर्ती खोटी आहे. म्हणले इथं ज्ञानोबारा हा खांब वरच्यावर बसवला, पण तिथल्या लोकांनी 80 परस 100 परस तो खांबाचं 10-12 फुटाचं इतकं खोल खणलं. आणि जो माऊलीचा जो खांब आहे तो पूर्वी पाताळापासून वरती आहे. पाताळापासून वरती खांब आहे. आणि नंतर त्यांना कळलं आणि पाठीमाग मस्जिद होती. त्या मस्जिदीमध्ये मुस्लिम समाजाचे म्हणायचे मस्जिद आमची आहे. बरेच दिवस भांडण चाललं, पण ज्ञानोबारायांनी सांगितलं मस्जिद तुमची आहे. याच्यातला दगड जर तो बोलला तर ते सिद्ध होईल. तर मस्जिदी खंता खंता दगड निघाले. तर ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी त्या दगड हातात घेतला मुस्लिम समाजानं. दगड बोलायला लागले. किती कीर्ती करून ठेवली, किती उपकार आहे संतांचे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाबा करी आहे ती माय, बाबा करी आहे ती माय, धर्म त्याचे केले पाय, धर्म त्याचे केले पाय, दिल्या भय टाळीबाजी जातो मी मावल्यावर. का ग कलाकार मंडळी भेटत नाही. कलाकाराची किंमत असली पाहिजे. आपल्याला फक्त टाळी वाजायला काय हरकत आहे, पैसे तर लागत नाही ना. आता लाडक्या बहिणीचे भरपूर पैसे, मागायची गरज नाही. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं माझ्या ज्ञानोबारायांनी. 9 चमत्कार माऊलींना केले, पण तरी माऊलीची किंमत कोणाला कळाली नाही. आजही तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये समाधी घेतली.
समाधी घेते वेळेस बी थोडा त्रास झाला का? जन्मापासून माऊलींना त्रास झाला, जन्मापासून श्री संत भगवान बाबाला त्रास झाला, जन्मापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला. आज जर तर छत्रपती शिवाजी महाराज जर तर महान त्यांना कार्य केलं नसते, पहिला गड त्यांनी तोरणागड जिंकला, थोडा उपकार आहे. 16 वर्षाचे असताना तोरणागड जिंकला. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षापर्यंत त्यांनी स्वतःचं जीवनाचं कल्याण, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय आहे. केलं दिगंबर ईश्वर विभूती, केलं दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. केलं वर्षापर्यंत आयुष्य फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये घातलं आणि सर्वांना गाथामध्ये, आजही गाथा उघडलं की जगद्गुरु तुकोबाराय जिवंत आहे. ज्ञानेश्वरी उघडली का माझ्या ज्ञानोबाराय जिवंत आहे. भगवान बाबाचं चरित्र उघडलं की बाबा माझ्या जिवंत आहे. थोडा त्रास झाला का भगवान बाबाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला आणि आयुष्याचं कमाई करून घेतली, स्वतःचं कल्याण केलं आणि आज जगामध्ये अमर आहे. आज जर तर ते छत्रपती शिवाजी महाराज नसते, आज आपले धर्म मंडप नाही, आज आपल्या धर्म मंडपामध्ये आपल्याला बसावायला ताकद नसती, दारामध्ये तुळस नसती, डोक्यावर पदर नसता, कपाळावर कुकू नसतं. इतके उपकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. जाण ठेवली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची. अनेक संतांचे उपकार करून ठेवले, पण संतांची किंमत मात्र आपल्याला कळत नाही. किंमत त्यांची कळाली पाहिजे. आळंदीमध्ये आपण जर तर गेलो, काय सोहळा माऊलीचा, आषाढी वारीचा ज्या वेळेस माऊली न्यायला येते पंढरपुराहून आळंदीला माऊली न्यायला येते. 2 पाखरं घिरटे घालतात, खाली माऊलीचा घोडा राहतो आणि माऊलीचा घोडा खाली राहतो. सगळ्या लोकांना मग सगळे वरती पाहते. इंद्रायणी मात्र ठप्प भरलेली राहते. काय ताकद आहे माऊलीच्या शब्दामध्ये. कोणाला पत्र पाठवत नाही, कोणाला आमंत्रण देत नाही, कोणाला पत्रिका देत नाही, पोस्टानं कोणाला काही येत नाही. आषाढी वारी आली की आपोआप माऊलीच्या भेटी करता, पांडुरंगाच्या भेटी करता हा जीव पळाला पाहिजे. कारण पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म आपल्याला मिळत नाही. वर 2 पक्षी घिरटे घालतात आणि वर 2 पक्षाने जर तर घिरटे घातले की खाली पण विठ्ठल रुक्मिणी येतात. पांडुरंग परमात्माच्या ठिकाणी माऊलीला वाटे लावायला येतो. माऊलीला वाटा आल्यानंतर खाली माऊलीचा घोडा राहतो आणि माऊलीचा घोडा खाली राहतो. पण त्या ज्या वेळेस स्वतः पांडुरंग परमात्मा आला की कळस हलायला लागतो. किती कमाली. कळस वरती हल्ला, वर कळस हलणं आणि खाली घोड्याने पावल्या खेळायला सुरुवात करतो. माऊलीचा घोडा खळका पाण्याशी रडतोय, खाली लोटांगण घेतोय आणि नंतर पुंडलिक वरदारी आणि नंतर गजर सुरू होतो. सगळे मग त्याला प्रस्थान म्हणतात. पायीवारी इथून तिथून पण 20 दिवस प्रत्येक जीव चालत जातो. पांडुरंग वाट लावून इथून तिथून पांडुरंग स्वतः माऊली सोबत राहतो. माऊली विश्वाची जगाची माऊली आहे, पूर्ण जगाची माऊली स्वतः. प्रत्येकाला 20-22 दिवस आपण पायी चालतो. कोणाला सर्प चावत नाही, कोणाला विंचू दिसत नाही, कोणाला उंदर दिसत नाही, कोणाला काही होत नाही, काटा सुद्धा मोडत नाही. माऊलीचे उपकार आहे. आपल्याला जर तर म्हणलं चला पंढरपूरला ह्या वर्षी, ते म्हणते एवढे वर्ष नाही येतात, पुढच्या वर्षी येऊ. नक्की हो, नक्की येऊ.
एकदा 2 हाताचे 4 हात झाले माऊली का मी तुमच्या सोबतच. 2 हाताचे 4 हात बी देव करतोच. कसं कवत नाही पण देवाचं काम केल्याशिवाय त्यो रिकामा नाही तुमचं काम करायला माऊली. आधी त्याचं काम करा. कोणाला उष्ण जर तर दिलं ना तरच ते समृद्ध उष्ण भेटन तुम्हाला. नाहीतर देशी तेव्हा घेती ऐसाच उदार ऐसाच उदार ऐसाच उदार देशी तेव्हा घेती ऐसाच उदार ऐसाच उदार ऐसाच उदार घेसी तेव्हा देसे ऐसे अससे उदाहर. आपण कोणाला भगवंताचं काम करा तो आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पायी वारी जात असताना असं बिनफिकीर निघायचं. माझं काम करणारा पांडुरंग सखुबाईचं काम नाही केलं, जनाबाईचं काम नाही केलं. भगवंत आकळला गेला. आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे. जीवाला सुख पाहिजे भगवंताला आकळायचं काम करा. पायी वारी करत असताना इथपर्यंत पंढरपूरमध्ये गेले. पांडुरंग परमात्मा न्यायला येते पुन्हा पांडुरंगाला वाखरीच्या वाकडी वाड्यावर आणि माऊली इकडून येते. पांडुरंगाचा पावलीचा पादुकाचा मान वडऱ्याचा आहे. वडरे अगोदर पांडुरंगाला मिठी मारतो. देवा माऊली आली, मी माऊलीला आणायला चाललोय. माऊली तो आता माऊली आपल्याला भेटणार. माऊलीला पांडुरंगाला मिठी मारतं आणि पांडुरंगाला मिठी मारल्यानंतर पादुका डोक्यावर घेतो. तो वडरी खळका पाण्याशी रडतो. देवा किती भाग्य हो त्या माणसाचं, किती भाग्य. भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली जिया भेटी लागी जीवा लागली आज भेटी लागी जीवा लागली आज पायी आहे आता दिवस जसं जेवण करून नाही आले आज, चतुर्थी असन दाबून खाल्ला असन हा तरी टाळ्याचा आवाज आहे. पुन्हा आपल्याला जन्म नाही भेटणार. वा 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 वा.
आवड लागली पाहिजे भगवंताची. देवा मला तुझ्या दर्शनाला येऊ दे. आतून गेलं पाहिजे भगवंताला, आतून. वरून जाता कामा नये. वरून वरून भक्ती केली का ती भगवंताला आवडत नाही. भगवंताला आतून लागतं. आपण कोणतं कार्य करतो कोणतं नाही. चित्र आणि गुप्त आपल्या दोन्ही खांद्यावर बसेल राहतात. आपण खोटं बोलतो खरं बोलतो, कोणाची सेवा किती करतो काय करतो, कोणाचे किती पैसे खातो कोणाचे नाही खात, कोणाचे पैसे बुडितो का काय करतो, आपण काय काय करतो, कोणाची निंदा करतो, आई वडिलांची सेवा करतो का नाही करतो, समाजसेवा करतो का नाही करतो, हे सर्व चित्र आणि गुप्त पाहतात. आणि रात्री 1 ते 3च्या सुमारास सगळा हिशोब यमराजाला द्यावा लागतो. मग यमराजाने आपला हिशोब पाहायला तसं तसं तो आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतो. त्याकरता भगवंताचं चिंतन आनंदानं आतून केलं पाहिजे. तो आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. पादुका डोक्यावर घेतल्यान खळका पाण्याची रडत रडत आला, किती पुण्य असेल त्या वडऱ्याचं. आणि ज्या वेळेस पादुका एक वारकरी रडत नाही माऊली, सगळे वारकरी माऊलीच्या पादुका भेटीसाठी तळमळत. दोघं माऊली आणि पांडुरंग परमात्माची भेट होती वाकडी वड्यावर. त्यावेळेस सर्व घोडा, माऊलीचा घोडा सुद्धा खळखळ खळखळ पाण्यानं रडल्याशिवाय राहत नाही. सर्व वारकरी रडतात. वारकरी रडल्यानंतर माऊलीच्या पादुका ज्या वेळेस उचलल्या जाते माऊली, त्यावेळेस पादुका जड असतात. डोक्यावर पादुका घेतल्या की ते पादुका हलक्या होऊन जातात. त्याकरता पायीवारी तीर्थयात्रा केली पाहिजे. तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. म्हातारपणाला परमार्थ होत नाही. डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकायला येत नाही, गुडघे काम करीत नाही. आता 40 वर्ष राहिले. 40 वर्षापर्यंतच आपण आता मी 60 पर्यंत आले. जवळ सकळ सिद्ध हाये, जवळ सकळ सिद्ध हाये, हरी सकळ सिद्ध हाये, जवळ सकळ सिद्ध हाये. हात समावया पाये, हात समावया पाये, हरी हात समावया पाय, हात समावया खरंच चांगला आवाज वाढू द्या. आता किती भारी वाटलं बरं. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. रंग भरे कीर्तनात ते हरिदास नाचत. या सप्ताह म्हणजे सप्ताह नाही,
पोट सप्ताहामध्ये जेवायला भेटतं, खायला भेटतं, राहायला भेटतं, आनंद घ्यायला भेटतो. तुम्ही आता सगळ्यांनी वैराग्य इथं प्राप्त होतं, बरोबर आहे. एक वैराग्य कुठं प्राप्त होतं? स्मशानभूमीत. हो ना, आपलं असंच आहे. एक दिवस आपल्याला जायचंय. आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, इतके उपकार आहे भगवंताचे. कोणी व्यसनाच्या अधीन जातं, मग हे भगवंताचे उपकार आहे का? नाही, हे ज्याचे त्याच्या कर्माचे उपकार. 3 रोग महान आहे, ते रोगाला औषधच नाही. जबरदस्त रोग आहे. पहिला रोग आहे दारू, त्याला औषधच भेटत नाही. आणि त्याच्यासारखं दुःख कोणालाच नाही. दुसरा रोग आहे संशय. संशय हा आणि दारू आणि संशय घराच्या घर बर्बाद झाले. तरी तरुण मंडळीला समजाना, म्हाताऱ्याला समजाना. आयुष्य आपल्या अर्धे लाकडं जाऊन पडले, फक्त टेकायचंच राहिलेलं आपल्याला त्याच्यावर, तरी आपल्याला कळाना. हे 2 रोग तर बरेच होत नाही लवकर, बरे झाले पाहिजे. काय मिळतंय दारू प्यायल्यानं? काय मिळतंय संशय घेतल्यानं? संशय हा पाप आहे, दारू ही पाप आहे, मटण खाणं हे सुद्धा एक पापच आहे. एका जनार्दनी संशय सांडोने, दूरधरे मने ज्ञानेश्वरी, दूरधरे मने ज्ञानेश्वरी. एका जनार्दनी संशय सांडोने, दूरधरे मने ज्ञानेश्वरी, दूरधरे मने ज्ञानेश्वरी. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. भगवंताचे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली की तू कृपा केल्याशिवाय राहत नाही. एका जनार्दनी संशय सांडवणे, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. इतकी ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे, तरी आपल्याला त्याची किंमत कळत नाही. प्रत्येक संतांनी आपल्यावर उपकार करून ठेवले, उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे. त्यांना दुःख नाही का? प्रत्येक जीवाला दुःख आहे. आपण संसारामध्ये दुःख नाही, संसारामध्ये दुःख आहे. संसारात दुःखामुळे सर दुःख मूळ तवकडे संसार मूळ तवकडे विश्रांती नाही गोठे रात्र दिवस मारा विश्रांती नाही गोठे रात्र दिवस तळमारा. एका मरोदलो बसोनी वाटे लागली सदैवाचा जेव्हा पर उपकारी. इतके उपकार आहे त्याचे. त्याने सुंदर मॉडेल आपलं बनवलंय, आता पण आपल्याला मिळणार नाही. 84 लक्ष योनी फिरत फिरत आलेला हा नरदेह आपला एकदा गेला की आपल्याला तो भेटणार नाही. म्हणून संतांचे उपकार आहे. अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगू आता
संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार सकाळच्या 4 वाजेपर्यंत कीर्तन चालणार आहे माऊली. कारण कलाकार मंडळी एवढे गुणीजन मंडळी देव इथंच आहे, गोकुळच आहे हे, यालाच गोकुळ म्हणतात. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. सप्ताह आला की संत जाग करत असतात. जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. पूजापत्र काही फल पुष्प तोय बहुत दिवसा फेरा आला या नगरा. नका घेऊ भार इथपर्यंत म्हणजे जागा करत राहतात संत. आणि आपण जागा रे भाई नोता जागा जागा रे भाई नोता जागा रे भाई नोता जागा रे भाई नोता चोरनी चला मारुनी भागा आता जागा रे भाई नोता जाग करत राहतात. आपण जाग झालं पाहिजे. 7 दिवस अखंड सप्ताहामध्ये आपण आलं पाहिजे. वर्गणी आपण दिली पाहिजे. या जन्मात वर्गणी दिली, दान दिलं म्हणजे पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचाच मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता वारंवार जाग. भगवंत हा 7 दिवसाचा सप्ताह गावामध्ये 1-2 वर्षातून 2-3 कार्यक्रम झालेच पाहिजे म्हणजे माणूस जाग होतय. आणि झोपेला जर तर राहिलं तरी सप्ताह झाला नाही, काही झालं नाही. उठाजी की माय बाप कैसी लागली झोप उठाजी माय बाप कैसी लागली झोप माय बाप कैसी लागली झोप उठाजी की माय बाप कैसी लागली झोप मुदुर जावाली घेत उठाजी की माय बाप कैसी लागली झोप उठाजी की माय बाप कैसी लागली झोप पाहिजे. जागा राहिलं म्हणजे भगवंताचं चिंतन घडतंय. नाही जागा राहिलं तर आपल्याला भगवंताचं चिंतन मिळणार नाही. भगवंताने सुंदर शरीर दिलं, डोळे दिले, कान दिले, पाय दिले, हात दिले, सुंदर चेहरा दिला. प्रत्येक जीवाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे, पायी तीर्थयात्रा केली पाहिजे. सर्वांना म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मिळणार नाही. हे संतांचे उपकार आहे, आई वडिलांचे उपकार आहे. मज निरंतर जागविती. बार बार संत जागवत राहतात.
जाग झालं पाहिजे. उठा जागेवारे हाता, पूर्ण करा स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर भगवंताचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. अनेक संतांना दुःख भोगावं लागलं. तुमच्या आमच्यासाठी दुःख सहन करून त्यांनी आज आपल्याला पाची पक्वान्नाचं ताट वाढून ठेवलंय, पण आपल्याला ते खाता येत नाही. पाची पक्वान्नाचं ताट आपल्याला ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, गाथा लिहून ठेवला, नाद भागवत लिहून ठेवलं, देवी भागवत लिहून ठेवलं, 18 पुराण आपल्यासाठी लिहून ठेवले, पण तरी आपल्याला त्याच्यातून काही जेवता येत नाही. कारण जागच नाही तर जेवणार कसं? झोपेतच थोडंच जेवणार माणूस? नाही जेवणार. भगवंत सहजासहजी मिळत नाही, आणि मिळाला तर तो कळाला पाहिजे, आणि कळाला का स्वतःचं कल्याण करणं हे मात्र आपल्या हातात आहे. रोज भगवंताची एक दिवस आठवण काढली पाहिजे. 24 तासातून 1 तास भगवंतासाठी दिला पाहिजे. भगवंताची पूजा, भगवंताचं साधन, परापच्छंती मध्यमा या ठिकाणाहून भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्या जीवनाचा सार आहे. आपली सोबतची शिदोरी म्हणजे 4 ताळाची माढी, भरपूर पैसा, भरपूर शेतीवाडी, ही आपल्या सोबतची शिदोरी नाही. तुम्ही या सभा मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये भगवंतासाठी दान करा, भगवंतासाठी नामस्मरण करा, भगवंतासाठी चांगलं कार्य करा, भगवंतासाठी येऊन सेवा करा. ही तुमची सोबतची शिदोरी आहे. नाही तर जाते वेळेस क्या भरोसा आहे जिस जिंदगी का. कोणाचाच भरोसा नाही. आज आहे उद्या नाही. आता मी आज कीर्तन करते, उद्या बाहेर गेल्यावर वाटानं काय होईल सांगता येत नाही. म्हणून भगवंताला सोडता कामा नाही. एकदा प्रभू रामचंद्राची सीतामाई रावणाने घेऊन गेला. जटायू भरपूर झगडला, पण राम येईपर्यंत, कारण जटायूला माहिती होतं मला राम आल्याशिवाय मला मरायचं नाही. मी मरण तर माझ्या प्रभूच्या मांडीवरच जीव सोडणार. प्रभू राम आले सीते करत आले आणि जटायू पक्षापर्यंत थांबले. आवाज येतो. रामाने विचार, अरे जटायू काय एवढं तळमळ करतोय? जटायूचे पंख छाटले होते, आणि जटायूपर्यंत येणार तर जटायूनं एक झडपत जटायूला मार युद्ध करता करता एक पंख तोडून टाकले. कारण माझा राम हे पंख ओळखील आणि माझ्यापर्यंत येईल. एक पंख उचली सीतामाईसाठी प्रभू रामचंद्र तिथपर्यंत आले. आणि प्रभू रामचंद्र आल्यानंतर विचारलं, जटायू तुझी दशा कोणी केली? जटायू खळका पाण्याशी रडायला लागला. रडता रडता जटायूनं सांगितलं, प्रभू माझी सीतामाई कपटी रावण घेऊन गेला. खरी सीता तर धरणी माताने तिच्यामध्ये घेतलं होतं. खरं काम भगवंत केल्याशिवाय राहत नाही. पण रावणासाठी मायावी रूप धरलं, आणि खोटी सीतेची छाया रावणावर बरोबर गेली. खरी सीता धरणी मातेमध्ये गेली. धरणी मातानं तिला आतमध्ये ठेवलं. नंतर ज्या वेळेस अग्नीतून सीतामाईला वापस आल्यानंतर काढलं, त्यावेळेस खरी सीतामाई जागृत त्या ठिकाणी झाली. पुढं सीतेचा शोध करायचा. हनुमंताने विचार केला, प्रभू सीतामाई दिसत नाही. म्हणले सीतामाई नेली. खूप युद्ध झालं हनुमंताचं. हनुमंताने सूक्ष्म रूप धरलं, रावण याच्यामध्ये गेले. कारण किती राक्षस लोक असू द्या, किती मरकट लोक असू द्या, पण आपला ध्येय, आपलं अंतकरण, आपलं भगवंताविषयी प्रेम हे मात्र जाग ठेवलं पाहिजे. सूक्ष्म रूप धरलं हनुमंतरायाने, लंकेमध्ये प्रवेश केला. आणि प्रत्येक त्या ठिकाणी राक्षस सगळे सीतामाईला अशोक वाटिकामध्ये चौकडून घेरा घातला. आणि घेरा घातल्यानंतर फक्त त्रिजटा ही बिभीषणाची मुलगी, पण तिचं अंतक बिभीषणाला माहिती होतं की माझी मुलगी माझ्या सीतामाईला काही करणार नाही. सीतेची सेवा करण्यासाठी ठेवलं त्या ठिकाणी. आणि सीतामाईला विचारलं, राम कधी येतील? सीतामाई सांगितलं, मला माझ्या रामावर पूर्ण भरोसा आहे. सीतामाईला
पूर्ण त्रिजटा सर्व सेवा करायची, पाणी नेऊन द्यायची, तिला जेवण द्यायची. बाकीच्या राक्षसीने सांगितलं माझ्या सीतामाईला मारायचं नाही. मंदोदरी रात्र दिवस रावणाला सांगत होती की तुम्ही सीता सोडून द्या, हे चांगलं नाहीये, लोकांची स्त्री चांगली नाहीये, स्त्री हत्या, स्त्री धर्म हे पाळला पाहिजे, स्त्री हत्या केली नाही पाहिजे, हे पाप आहे, तुम्ही रामाची सीता सोडून द्या. त्यानं सांगितलं रामाची शपथ, पण मी रामाचं नाव घेणार नाही, पण रामाची शपथ मी सीतेला सोडणार नाही. म्हणले काय म्हणले तुम्ही? म्हणले रामाची शपथ. काय म्हणले तुम्ही? रामाची शपथ. त्या मंदोदरीनं तिच्या पतीकडून 108 वेळा, जसं पैठणच्या एकनाथाने 108 वेळा ते यवन थुकला अंगावर, 108 वेळा. म्हणले बरं झालं तुम्ही माझ्या अंगावर थुकले, तुमच्या निमित्तानं माझे 108 वेळा गंगेचं स्नान झालं. वा वा, हुशार झाल्या बरं. आता रोज कीर्तनात असं टाळे वाजायचं, आजच नका वाजू. हे कलाकार मंडळी ते कामातून जातं, ते काही इथून नाही वरडत, त्यांना पर्यापासून बेंबीच्या देठापासून वरडावं लागतं. सोपं काम नाहीये. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणले 108 वेळा रामाचं नाव घेतलं रावणानं. सीता मंदोदरीला वाटलं आता हे सोडून दिल्याशिवाय राहणार नाही, सीतामाईला सोडणार. तरी रावण ऐकायला तयार नाही. हनुमंत सूक्ष्म रूप घेऊन सनी त्या लंकेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंत फक्त एवढ्या लंकेमध्ये फक्त एका ठिकाणी दारामध्ये रांगोळी होती आणि बाहेर तुळशी वृंदावन होतं. जसं घरामध्ये 10 माणसाचं घर असू द्या, एका माणसानं परमार्थ केला की 10 माणसाचं संकट टाळल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत बिभीषण होता त्यावेळेस तोपर्यंत लंका शाबूत होती. बिभीषणाने आणि हनुमंतराय त्या ठिकाणी आले, सूक्ष्म रूप चौकडं फिरले आणि फिरल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले इथं मला माझ्या रामाचं भजन ऐकायला येतंय. एवढी राक्षसाची नगरी ही, आणि या नगरीमध्ये रामाचं भजन कोण करतंय? म्हणून पाहत पाहत आले तर बाहेर तुळशी वृंदावन, तुळशीजवळ रांगोळी आणि मस्त त्या ठिकाणी रामाचा त्या ठिकाणी जप चालला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम, 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 राम टाळी वाजवा, टाळी. जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, राम जय राम जय 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 जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि श्रीराम जयरामचा जप हनुमंतराया त्या ठिकाणी उतरले आणि बिभीषणा पुढे उभा राहिले. बिभीषणाला म्हणले प्रभू तुम्ही माझ्या रामाचं भजन करता, तुम्ही कोण आहात? म्हणले मी रावणाचा भाऊ. रावणाचा भाऊ
आणि एवढ्या राक्षस नगरीमध्ये तुम्ही रामाचं नाव घेता? म्हणले हो. कसं घेता तुम्ही रामाचं नाव? ही राक्षसाची नगरी आहे आणि या नगरीमध्ये फक्त तुम्ही एकटेच एवढे विद्वान माणूस? म्हणले हो. बिभीषणाची आई म्हणजे रावणाची आई. बिभीषण आणि बिभीषणाच्या वेळेस महादेवाची भक्ती केली होती. कोणा? कैकईशीनं. रावणाच्या आईचं नाव कैकईशी. तिनं फक्त भक्ती केली आणि या दोन कुंभकर्णाच्या वेळेस तिनं फक्त झोप घेतली पोटात असताना. आणि रावणाचं अनंत जन्माचं पुण्य म्हणून आईनं सुद्धा त्या ठिकाणी सांगासारखा विषय नाहीये, पण संध्याकाळच्या टायमाला पतीला इच्छा मागितली. रावण जन्माला आला, पण काही कारणास्तव रावणाचं काही मागच्या जन्माचं पुण्यस्तव म्हणून रावणाची भक्ती महान होऊन गेली. बिभीषणाला विचारलं माझ्या रामाचं नाव तुम्ही कसं घेता एवढ्या राक्षस नगरीमध्ये? मग बिभीषणानं सांगितलं जसं ही रावण आहे, ही लंका आहे, ही द्वारका आहे, बाकीची लंका आहे. आपलं पंचमहाभूताचं शरीर ही द्वारका आहे. या द्वारकेमध्ये देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी. या पंचतत्वाच्या शरीरामध्ये फक्त ह्या द्वारकेमध्ये आतमध्ये जे 32 दात राहतात ना, 32 दात हे राक्षसाचं प्रतीक आहे आणि जीभ ही नम्रतेचं प्रतीक आहे. मग 32 दातामध्ये जशी जीभ राहती तसं मी ह्या राक्षस नगरीमध्ये मी राहतो. तुम्ही कुठून आलात? म्हणले सीतेचा शोध करण्यासाठी. सीतेचा शोध करण्यासाठी म्हणले चला. सहज बोलता बोलता सहज बोलणे हाची उपदेश आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, हाची हनुमंताला बिभीषणाकडून सीतेचा शोध घेण्यासाठी शब्द टाकला. सहज ऐकलं हनुमंतानं. बिभीषणानं म्हणले सीतामाई कुठे आहे का? इथं माझी सीतामाई कोणत्या ठिकाणी आहे? बिभीषणानं सांगितलं अशोक वाटिकामध्ये. आता सीतामाईनं कसं ओळखायचं हनुमंतानं? म्हणून हनुमंतानं एक रामाने हातातली मुद्रिका काढून दिली होती आणि एका हातामध्ये केसाच्या गाठीला बांधली हनुमंतानं. शेपटाच्या गाठीला मुद्रिका बांधली. बाकीचं कुठं ठेवायला साधनच नाही ना. का किस्सा आहे का शर्ट घातलेला आहे का काही धोतर नेसलेलं आहे? काहीच नाही. शेपूट कोण आहे माहिती का? पार्वती आहे. हनुमंताचं शेपूट पार्वती आहे. पार्वतीने हनुमंताने शेपटाच्या गाठीला मुद्रिका बांधली आणि उडत 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 त्या ठिकाणी गेले. सगळे झाडं ते उद्ध्वंस केले आणि एका झाडावरती जाऊन बसले. सीतामाई त्या ठिकाणी नेमकं त्या ठिकाणी बसली. हातामध्ये सिंदूर घेतला आणि एका भांगात भरायला लागली. तितक्यात हनुमंतरायाने ओळखली ही माझी आई आहे. झाडावरून टपकन उडी टाकली आणि म्हटलं, उडी टाकल्याबरोबर तू कोण आहेस? म्हणले आई साहेब मला ओळखलं नाही, मी हनुमंत, मला नाही ओळखायला येत, मी नाही ओळखलं.
हनुमंताने शेपटीची मुद्रिका काढली आणि सीतामाईच्या हातावर दिली. हातावरती मुद्रिका दिली आणि सीतामाई त्या ठिकाणी रडायला लागल्या. माझा राम. रामाचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागले. मुद्रिका पाहिली, ही माझ्या रामाची मुद्रिका. तू हनुमंत? म्हणले हो, मी हनुमंत आहे. मुद्रिका पाहिली आणि सीतामाईला प्रश्न विचारला हनुमंतरायाने प्रश्न विचारला, सीतामाई तुम्ही या हातामध्ये घेऊन भांगामध्ये काय भरलं? सीतामाईनं सुंदर उत्तर दिलं की हे चिमूटभर सिंदूर माझ्या भांगामध्ये माझ्या रामाचं आयुष्य वाढवण्यासाठी मी या ठिकाणी सिंदूर भांगामध्ये भरला. हनुमंतराय बोलते खुश झाले. म्हणले आई साहेब तुम्ही चिमूटभर सिंदूर भांगामध्ये भरला रामाचं आयुष्य वाढवण्यासाठी, मग माझ्या देवाचं माझ्या प्रभूचं आयुष्य वाढवण्यासाठी मी सगळ्या अंगाला सिंदूर लावून घेतो. तेव्हापासून मारुतीरायाला सिंदूर आहे. अनेक संतांनी उपकार करून ठेवले, उपकाराची जाण ठेवली पाहिजे. अनेक संतांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते पुढे त्याचं फळ मिळतंय. एखादी मुलगी सासर घरी गेली आणि तिला खूप छळ असू द्या, तिनं तो सहन केला पाहिजे, तर तिच्या जीवनात उपयोग आहे. आता 2-2 लेकराच्या माई सर्वच ते काय म्हणते त्याला फारकते तोडून टाकतात. पहिल्या घरी काय आहे तेच माणसं आहे, दुसऱ्या घरी माणसं चांगले आणि त्या घरी 4 पायाचे राहतात का? पण ज्याला आई वडिलांचं नाव कमवायचं असेल ना, तिनं त्याच घरी राहायचं आणि त्याच घरी असेल, जीवनाचा सार करायचा असेल, आई वडिलांचे नाव निघायचं असेल, भगवंताचं नाव निघायचं असेल, पुन्हा आपल्याला जन्म मिळणार नाही. त्याकरता ज्या घरी आहे त्या घरी थोडे दिवस कष्ट सोसा, पुढे सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. सुख बसून नसतं राहत, दुःख बसून नसतं राहत. सुखाला दुःखाची किंमत कळली पाहिजे, दुःखाला सुखाची किंमत कळली पाहिजे. मनुष्य देह पुन्हा आपल्याला नाही मिळणार. काळ कव्हा भुस्याला येईन बांधून घेऊन जात आहे, हे तरी ऐकाल तरी दुसरं येईल, हे जरी ऐकाल
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी ए बिगडा माघारी बोल बोलवले का बिगडा माघारी 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 ए डोर फिरवी तो डुग डुग ऐका डोर फिरवी तो डुग डुग ऐका डोर 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 फिरवी तो डुग डुग ऐका तुम्ही डुग डुग ऐका तुम्ही डुग डुग ऐका डुग ऐका तुम्ही डुग डुग ऐका बिगडा माघारी बोल बोलवले का बिगडा माघारी बिगडा माघारी बोल बोलवले का बिगडा माघारी बिगडा माघारी बोल बोलवले का बिगडा माघारी बिगडा माघारी बोल बोलवले का बिगडा वा 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 काय आनंद आहे. ह्या आनंदासारखा आनंद कुठेच मिळणार नाही. सुख फक्त तुम्हाला इथंच आहे, एवढे 8 दिवस हे सुखच सुख आहे. पुन्हा सुख आपल्याला मिळणार नाही. सरळ ते शेवटी बा काळ बांधून नेईल. तुम्ही हे जर तर ऐकलं नाही ना, मग तुम्हाला काळ बांधून घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. तो काही सोयीनं नेतो का? डोळे फाडायला लावतो, हाता आदळायला लावतो, पाया आदळायला लावतो. मग ते जर तर तुम्हाला करायचं नसेल तर मग हे करा. हे नाही केलं तुम्हाला बांधून नेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 त्याकरता भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. पुन्हा आपल्याला नरदेह मिळणार नाही. आता कुंकू घ्या कोणी काळा मणी. संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय देऊ त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलण्याचे उपदेश करोणी सायास शिकविती. काय देऊ त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. जसं गाईचं आणि वासराचं जसं नातं घट्ट असतं
तसं भक्ताचं आणि संतांचं नातं, देवाचं नातं, देव ते संत, संत ते देव एकच आहे. मग देवाचं आणि भगवंताचं जसं नातं घट्ट असतं तसं तुमचं आमचं सुद्धा पाहिजे. भक्तीला धरून चाललं पाहिजे. भक्तीला धरून चाललं की नातं घट्ट बनतं. तुका म्हणे वचन तुका म्हणे वचन तेनु एक चित्ती तुका म्हणे वचन तुका म्हणे वचन तुका म्हणे वचन तेनु
चित्ती तैसे मजा येते सांभाळीती, तसं भगवंतावरती प्रेम करून आपल्या जीवनाचा सार करून घेतला पाहिजे. आज या मोरेहर गावामध्ये 19 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालला. सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची सेवा मज पामराकडे आली. सर्व गुणीजन मंडळी माऊली आज माऊलीच्या रूपामध्ये येऊन या ठिकाणी, नाव काय माऊली? अंकुश महाराज, मच्छिंदर महाराज, अशोक महाराज, मच्छिंदर महाराज, आजीनाथ महाराज, पंढरीनाथ महाराज, प्रभाकर बाबाजी, दोईकून दोन चोपदार, भिवू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मस्त बसल्या अशा, तुम्हाला बी या व्यासपीठाच्या वतीने धन्यवाद. कारण सगळ्याला आ केलं म्हणजे 11 वाजले. आमचे विनयवाले बाबा, संगीत विशारद मृदंगमणी हनुमंत महाराज, सुंदर मृदंग वाजवला. एकदा टाळ्या वाजा. गुणीजन मंडळी अतिशय सुंदर गायन या ठिकाणी केलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. तुम्ही सगळे मिळून मस्त शांत चित्तानं कीर्तन ऐकलं. आपल्यासाठी आपण आपल्या टाळ्या वाजायचं. पाका किती टाळ्याचा आवाज वाढा. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आमचे कीर्तनाची व्हिडिओ कॅसेट करणारे जयस्वाल भैया, सुंदर असे तुमची सगळ्यांची मोरहिरा आता यूट्यूब चॅनलवर जाणार आहे, म्हणून टाळ्या वाजवायच्या तुम्हाला. चौथ्या दिवसाची सेवा आज तुमच्या पुढं सांगण्याचा प्रयत्न केला. एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. सप्ताह करणं काही तो साधं काम नाही आहे. याला सगळ्याचीच गरज लागते. प्रत्येकानं वर्गणी आणून दिलीच पाहिजे. 7 दिवस सप्ताह गावात आहे म्हणून 7 दिवसाच्या अगोदर सर्वांनी कामं करून घ्यायची आणि भरभरून या ठिकाणी आनंद घ्यायचा. पुन्हा आपल्याला जन्म नाही आहे. कीर्तनाची तारीख माझे काका गोरक्षनाथ काका कुठे यांनी ही कीर्तनाची सेवा दिली. तुमचं लेकरू म्हणून चुकला असेल, बोलिले लेकरू वेळी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जे चुकलं असेल ते पदरात सोबत नका नेऊ, माझ्या वटीत टाका. जाता जाता रोडवरच टाकून देईन. खराब घरी न्यायचं नाही, चांगलं चांगलं घेऊन जायचं घरी. जे चांगलं असेल ते भगवंताची वाणी, गिरजामाताची वाणी, भगवान बाबाचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. जे वाईट असेल ते माझ्या वाणीचा दोष. माझे पती पंढरनाथ महाराज ताठे, टाळ्या वाजा एकदा. कारण त्यांची परवानगी आहे ना, म्हणून तर उभं राहता येतं. ते जर जायचं नाही, बसले घरी, कर कीर्तन, घ्यायचा आनंद लुटून. त्यांच्यामुळे ही सेवा या ठिकाणी म्हणजे मिळालं. संतांकडून सर्व काही मिळत असतं, ते आपण घेतलं पाहिजे. कारण आपल्या जीवनाचा सार होतो. म्हणून जे काही चांगलं असेल ते घर माझ्या पदरात टाका. जे वाईट असेल ते माझ्या पदरात टाका. जे चांगलं असेल ते घरी घेऊन जा. म्हणून भगवंताने जशी बुद्धी दिली तसा अभंग सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील तुळशी अर्चन आणि शिवलीला अमृत महापारायण 18 तारखेला चालू होणार आहे. पंढरपूरमध्ये सप्ताह. स्थळ आहे रामचंद्र यादव मठ, नामदेव महाराजांच्या मठाजवळ मठ आहे.